आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र 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 आहेस परमेश्वरा, आमच्या राजांच्या राजा, आमच्या प्रभूंच्या प्रभू, तूच काय तर जिवंत देव आहेस. आकाश पृथ्वी आमचं उत्पन्न करतं तूच आहेस. तूच आमचा प्रभू ख्रिस्त तारणारा आहेस. तुझं असं अन्य कोणी देवच नाही हे आम्ही मान्य करतो. देवपा तुझा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमच्या तारणासाठी मनुष्य झाला, यावर आम्ही विश्वास करतो. त्याने वधस्तंभावरचं मरण आम्हासाठी पत्करलं आणि त्याच्या पवित्र शुद्ध रक्ताने आमच्या पापांची क्षमा झाली, यावरही देवप्पा आम्ही विश्वास करतो. सर्वसमोर देवप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना हे प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव तू मद्वारे करून घे. तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग आणि काय चुकल्यास देवप्पा तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्तावर मागतो रे बाबा, आमेन. आज आपण जो शुभवर्तमान वाचलेला आहे त्या योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 18 ते 27 ही वचनं आपण वाचलेली आहे. तर यामध्ये असं म्हटलेलं आहे, पंधरावा अध्याय आणि 19वा वचन बघा. तुम्ही जगाचे नाही, म्हणजे आपण या जगाचे नाही. मग आपण दुसऱ्या जगाचे आहे. आपलं जग किंवा आपलं राज्य कुठलं आहे? स्वर्गीय राज्य आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला एम्बेसी किंवा काउन्सिलेट हा शब्द माहिती आहे का? ऐकलाय का? ऐकलाय. तिथे तुम्ही गेला पण असाल नाही का? बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ते काही ऑफिसेस आहेत. एम्बेसी किंवा काउन्सिलेट म्हणजे काय? आता समजा ऑस्ट्रेलियन एम्बेसी आहे किंवा ऑस्ट्रेलियन काउन्सिलेट आहे, तर ते इंडियामध्ये असलेला ऑस्ट्रेलिया देशच असतो. ते त्यांच्या नियमाने चालतात. ते भारताचे नियम पाळत नाही, ते त्यांच्याच नियमाने चालणार. याला एम्बेसी म्हणतात. आणि तिथं जाणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या नियमानुसार ते तिथं जाणाऱ्या लोकांना त्यांचे नियम सांगतात. इंडियाचा त्यांचा काही संबंध नसतो. ते इंडियामध्ये असलेला एक छोटा ऑस्ट्रेलिया देश किंवा न्यूझीलंड देश किंवा इंग्लंड देश, त्याला म्हणतात ऑस्ट्रेलियन एम्बेसी किंवा इंग्लंडची एम्बेसी काउन्सिलेट किंवा न्यूझीलंडची काउन्सिलेट नाही का. त्यांना त्यांचेच नियम असतात, त्यांचेच लोक तिथं काम करतात. आणि एम्बॅसिडर म्हणजे त्यांचा प्रतिनिधी, तो इंडियाचा नाही, तो त्या देशाचा, ऑस्ट्रेलियाचा असेल तो ऑस्ट्रेलियाचा प्रतिनिधी करणारा माणूस. म्हणजे दुसऱ्या देशात आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणारं ऑफिस, दुसऱ्या देशात आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणारा माणूस म्हणजे ॲम्बॅसेडर. मग हे सांगितलं येशू ख्रिस्ताने, तुम्ही ह्या जगाचे नाही. आपण या इंडियामध्ये किंवा कुठल्याही देशामध्ये आपण जे राहतो ते आपण या जगाचे पण नाही, या देशाचे पण नाही. आपण आपल्या देवाच्या राज्याचं प्रतिनिधित्व करतो. आपण स्वर्गीय राज्याचं, येशूच्या राज्याचं इथे फक्त प्रतिनिधित्व करतोय. म्हणून आपला आणि या जगातल्या लोकांचा आत्मिकदृष्ट्या काहीच संबंध नाही. आपण देवाने निवडलेले, देवाने अपॉइंट केलेले देवाचे लोक म्हणजे राजदूत आहोत. ॲम्बॅसिडरचा अर्थ आहे राजदूत. आणि एम्बेसी किंवा काउन्सिलेट म्हणजे दूतावास. तर परदेशात स्वतःचे देशाचे प्रतिनिधित्व करणारा देश म्हणजे एम्बेसी. परदेशात स्वतःच्या देशाचं प्रतिनिधित्व करणारा माणूस म्हणजे ॲम्बॅसिडर, राजदूत. आपल्याला राजदूत, ॲम्बॅसिडर असं परमेश्वराने, प्रभू श्री ख्रिस्ताने काय केलेलं आहे? म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे राज्य जे आहे ते येशू ख्रिस्ताचं नाही, ते वेगळं राज्य आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो पहा, योहान 18:36, योहान 18:36 काय म्हटलेलं आहे? येशूने उत्तर दिले, माझे राज्य या जगाचे माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर मी यहूद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु आता माझे राज्य येथे नाही. प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो त्याचं राज्य या जगाचं नाही. त्याचं राज्य हे वेगळं आहे. त्याचं राज्य या जगाचं असतं
तर त्याच्या शिष्यांनी लढाई केली असते, नाही का. त्याचं राज्य जर या जगाचं नाही, ते स्वर्गीय राज्य आहे. आणि आपण येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही पण ह्या जगाचे नाही. तुम्ही या जगाचे असता तर जगाने तुमचा स्वीकार केला असता. जग तुमचा स्वीकार करत नाही. म्हणजे आपण या जगामध्ये देवाचे देवदूत असे आहोत, देवाचे राजदूत असे आहोत. आपल्याला जे काम सोपवलेलं आहे ते येशू ख्रिस्ताचं काम, देवाचं गौरव करणे, येशू ख्रिस्ताची सुवार्थ करणे, शक्य होईल त्याला देवाचं नाव सांगणे आणि देवाची सेवा करणे, हे काम आपल्याला सोपवलेलं आहे आणि ते आपल्याला करत राहायचं. मग जगातल्या लोकांनी आपल्याला काही तुम्ही ख्रिस्ती आहात म्हणून त्रास दिला तरी समजून घ्यायचं की आपण ह्या जगाचं नाही, त्यामुळं ते आपल्याला त्रास देतात. आपलं राज्य स्वर्गीय राज्य आहे आणि त्यामध्ये प्रभू श्री ख्रिस्त आपला पुष्कळ असा मान सन्मान करण्यास सिद्ध, तयार आणि सदैव तत्पर आहे की नाही. येशू ख्रिस्त काय म्हणतो, मी पित्याकडे जातो, माझ्या पित्याकडे पुष्कळ राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसं सांगितलं असतं. म्हणजे आपलं राज्य ह्या जगाचं नाही, आपण या जगामध्ये मिक्सअप पण व्हायचं नाही आणि तांदळामध्ये खडा जसा असतो तसा आपण राहायचं. तो खडा ना तांदूळ बनव, तांदूळ ना खडा बनव, हो की नाही. परंतु आपल्याला आपलं काम करायचं, देवाची सुवार्ता करायची आहे आणि देवाची सेवा करायची. त्यासाठी परमेश्वराने आपल्याला त्याचे राजदूत म्हणून अपॉइंट केलेलं आहे. एम्बेसी आहे आपली ख्रिस्ती लोकांची, प्रत्येक देशामध्ये असलेली एम्बेसी म्हणजे दूतावास आहे, काउन्सिलेट आहे. आणि परमेश्वराचे आपण प्रतिनिधी आहोत, राजदूत आहोत आणि आपली काळजी घेणारा परमेश्वर आहे. तुम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवण्यास तो समर्थ आहे. स्वर्गीय राज्यातून तो तुम्हाला पुरवेल, तुमच्या लेकरांना पुरवेल. कुठल्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला पडू देणार नाही, कारण तो राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे आणि तो आपला स्वर्गीय बाप आहे. देवाची स्तुती आहे. तर आपण या काउन्सिलेटमध्ये राहत असताना आपल्याला काय करायला पाहिजे. मी आत्ताच सांगितलं की आपल्याला देवाची सेवा करायला पाहिजे, देवाचं सुवार्थ सांगायला पाहिजे, पण त्यासाठी आपल्याला देवाचा आत्मा पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो, परंतु जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुमच्याकडे पाठवीन, तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल, नाही का. 26वं वचन आहे, 15-26 योहान प्रश्न करतो. म्हणजे सत्याचा आत्मा प्रभू श्री ख्रिस्ताविषयी साक्ष देईल. तो सत्याचा आत्मा जर आपल्यामध्ये असेल तर आपण प्रभू श्री ख्रिस्ताची काय देऊ शकतो, साक्ष देऊ शकतो. प्रभू श्री ख्रिस्ताविषयी साक्ष, देवाची स्तुती असते. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 8व्या वचनामध्ये हेच आपल्याला सांगितलेलं आहे. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 8वं वचन. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शंभरोना तो पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हा. देवाची स्तुती आहे. तर पवित्र आत्मा जेव्हा आपल्यावर येईल तेव्हा 2 गोष्टी पाहायला मिळतील, सामर्थ्य आणि साक्ष. आपण साक्ष देणार आहे. आणि सामर्थ्य म्हणजे काय, आपण घाबरणार नाही साक्ष द्यायला, येशू ख्रिस्ताचं नाव घ्यायला घाबरणार नाही. आणि म्हणून पेत्र जो घाबरत होता पहिले, आहे की नाही, त्याच्यावर पवित्र आत्मा उतरला आणि मग तो या काउन्सिलेट सारखं काम करू लागला, राजदूत ॲम्बॅसेडर सारखं काम करू लागला. तो घाबरला नाही, कारण तो या जगाचा नाही. जग काय करेल त्याला किंवा त्याचा काय संबंधच नाही. तो फक्त स्वर्गीय राज्याचं गोष्टी सांगू लागला की येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र होता त्याला तुम्ही धरलं, त्याला तुम्ही मारलं आणि देवाने त्याला मेलेल्यातून 3ऱ्या दिवशी उठवलं, याचे आम्ही साक्षी आहोत, असं त्याने भाषण केलं. आणि मग लोकांच्या मनाला तुटफूट लागली आणि पहिल्याच त्याच्या भाषणामध्ये 3000 लोक येशू ख्रिस्ताकडे आले. पुन्हा त्याने शल्मोनाच्या देवडीवर दुसरं भाषण केलं, हेच केलं भाषण की ज्याला तुम्ही धरलं, मारलं, तो देवाचा पुत्र आणि तो जिवंत आहे, त्याला आम्ही पाहिलं, 3ऱ्या दिवशी देवाने त्याला उठवलं. आणि मग पुन्हा 5000 लोकांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलं. हे सामर्थ्य, ही शक्ती, हे धाडस हे परमेश्वराने त्याला दिलं. इतकं सामर्थ्य दिलं की
पेत्र येरुशलेममधून जात असायचा तेव्हा काय करायचे लोक? रोग्यांना रस्त्याच्या दुतर्फा ठेवायचे की जेणेकरून त्याची सावली जरी पडली तरी काय व्हायचे? लोक बरे. देवाची स्तुती असो. तर हा जो पवित्र आत्मा आहे तो आपल्यावर असतो जेव्हा आपण एक राजदूत किंवा काउन्सिलेट किंवा एम्बेसीमध्ये आपण असतो तेव्हा, देवाच्या एम्बेसीमध्ये असतो तेव्हा तो पवित्र आत्मा आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतो, सतत सहाय्य करत असतो. आणि मागच्याच रविवारी आपण त्या पवित्र आत्म्याची फळं आपण पाहिली. काय? गलतीकरास पत्र 5 अध्याय 22-23 वचनामध्ये पवित्र आत्म्याची फळं दिलेली आहेत. ती अशी आहेत की प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, सौम्यता, चांगुलपणा, विश्वास आणि इंद्रिय दमन, अशी 9 फळं पवित्र आत्म्याची गलतीकरास पत्र 5 अध्याय 22-23 वचनामध्ये दिलेली आहे. देवाची स्तुती असो. आता मला सांगा, धार्मिक जीवन आणि आत्मिक जीवन यामध्ये काय फरक आहे का? धार्मिक जीवन आणि आत्मिक जीवन हे 2 शब्द आहेत ना. काय फरक आहे का त्याच्यामध्ये? काय? यस, सांगा बरं, काय फरक आहे? थोडा जरी फरक असला तरी तो फार मोठा फरक पडू शकतो आपल्या जीवनामध्ये. असा तो फरक आहे, धार्मिक जीवन आणि आत्मिक जीवन. आता येशू ख्रिस्त म्हणाला, तो सत्याचा आत्मा येईल जेव्हा तुम्हाला साक्ष देईल, तो माझी साक्ष देईल, तुम्ही साक्ष देणारे व्हा. म्हणजे काहीतरी फरक आहे याच्यामध्ये, धार्मिक जीवन आणि आत्मिक जीवन. धार्मिक जीवन म्हणजे आपण बायबल वाचतो, प्रार्थना करतो, चर्चला येतो. ओके, धार्मिक जीवन म्हणजे बायबल वाचणे, प्रार्थना करणे, चर्चला आहे. हे धार्मिक जीवन आहे, चांगलं जीवन आहे. पण ही पहिली स्टेप आहे. आत्मिक जीवन म्हणजे बायबल वाचणे आहेच, प्रार्थना करणे आहेच, चर्चला येणे आहेत आणि प्रभू येशूसारखं जीवन जगणे, येशूला आत्मसात करणे. आणि येशू ख्रिस्त जसा जीवन जगला, नम्रतेचं, क्षमेचं, प्रीतीचं जीवन, तसं आपलं जीवन हे नम्रतेचं, क्षमेचं आणि प्रीतीचं असलं पाहिजे. तर त्याला म्हणतात आत्मिक जीवन. काय म्हणतात? आत्मिक जीवन. मग हे आत्मिक जीवन जेव्हा असतं तेव्हा आपण खरे काउन्सिलेट होतो. खरे स्वर्गीय राज्याचे राजदूत हे जसे शिष्य होते तसे. कठीण आहे, परंतु देवाला सर्व शक्य आहे. जर आपण मागितला देवाचा आत्मा आपल्यामध्ये तर देव देतो आणि तो विपुलतेने देतो. आणि मग आपलं हे धार्मिक जीवन जे आहे ते आत्मिक जीवन बनून जातं. आणि मग आपण जे वचन वाचतो, तुमचा प्रकाश लोकांसमोर असा करून दे की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गातील पित्याचं गौरव करावं. आपण काहीतरी चांगली कृत्य करतो, देवासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी करतो, देवाच्या योजना आपण आपल्या जीवनामध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो, नाही का? आणि याच्यामध्ये आपल्यामध्ये राग, द्वेष, मोह आणि मत्सर या 4 गोष्टी आपल्यामधून आपोआप निघून जातात जेव्हा आत्मिक जीवन असतं तेव्हा. म्हणजे आपण ह्या जगाचे नाही, आपण प्रभू श्री ख्रिस्ताच्या स्वर्गीय राज्याचे आहोत. आणि मग प्रकटीकरणमध्ये म्हटलेलं आहे की स्वर्गीय येरुशलेम उतरली आहे की नाही, आणि ती फार सुंदर नगरी होती, तिला हिरे आहेत, मोती आहेत, आणि त्या स्वर्गीय येरुशलेममध्ये काही लोक आहेत आणि ते येशू ख्रिस्ताबरोबर आहे. देवाची स्तुती असो. मोशेला सिनाई पर्वतावर परमेश्वराचं दर्शन झालं, ते फार सुंदर होतं. की त्याच्या पायाखाली नीलमण्यासारखा काहीतरी चबुतरा होता आणि तो आकाशासारखा सुंदर होता. हे सुंदर जीवन जे आहे ते स्वर्गीय राज्य आहे, ते प्रभू येशूने आपल्याला दिलेलं आहे. कारण आपण त्याचे लोक आहोत, इतरांना त्यांनी दिलेलं नाही. कारण आपण त्याचे निवडलेले लोक आहोत, त्याचे बोलावलेले लोक आहोत. आणि सुंदर जीवन प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्याला दिलेलं आहे. तर आपण प्रभू श्री ख्रिस्ताचं रिप्रेझेंटेटिव्ह असलं पाहिजे की प्रभू श्री ख्रिस्त असा होता, प्रभू श्री ख्रिस्ताने या गोष्टी केल्या, प्रभू श्री ख्रिस्ताने या गोष्टी शिकवल्या. मग त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आत्मसात करायचा आपण प्रयत्न जेव्हा करतो तेव्हा काय होतं पाहूया आपण. 2 करंथी 5 अध्याय 17 होते. 2 करंथी 5:17. हां हां हां
हां, दुसरा अध्याय 17 वचन. व्हेरी गुड. दुसरे करंथी 5:17 बरोबर वाचलं, बरोबर. हां, म्हणून जर कोणी येस हां हां जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तो नवी उत्पत्ती आहे, न्यू क्रिएशन असं आपण आहोत. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्या निकोदेमसला काय म्हणतो, नव्याने जन्मले असून कोणी स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकतो. मग तो निकोदेमस म्हणतो, कसा नव्याने जन्म घेणार, मूल काय पुन्हा तो माणूस आईच्या उदरात जाणार काय? तसं नाही, पाण्याने आणि आत्म्याने जन्मले होतो. येशू ख्रिस्त त्याला समजावून सांगतो, पाण्याने आणि आत्म्याने जन्मले असून कोणी स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. म्हणजे आत्म्याचा जन्म झाला पाहिजे. आपलं जे धार्मिक जीवन आहे ते तर पाहिजे, चर्च, बायबल वाचन, प्रार्थना. त्याच्या पुढची एक स्टेप आहे, ती आहे आत्मिक जीवन. आणि ते आत्मिक जीवन म्हणजे आत्म्याचा अनुग्रह आपल्यावर असणे. म्हणजे राग, द्वेष, मोह, मत्सर निघून जातात आणि पवित्र आत्म्याची फळं आपल्यामध्ये दिसून येतात. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता ही फळं दिसून येतात. आणि नवीन उत्पत्ती आपण आहोत असं आपल्याला परमेश्वर करतो, नवीन उत्पत्ती. आणि जेव्हा आपण नवीन उत्पत्ती होतो तेव्हा एक आशीर्वाद बघा काय होतो. दुसरे करंथी 3:18 त्याच्यामध्ये, दुसरे करंथी 3 अध्याय 18 होतो. परंतु आपल्या मुखांवर आच्छादन असलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत. आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप हळूहळू ही प्रोसेस सुरू होते. आत्मा आपल्यावर येतो, आत्मिक जीवन आपण जगायला लागतो, तेव्हा त्याचं तेज आपल्यावर येतं आणि हळूहळू ही अशी प्रोसेस सुरू होते की आपलं रूपांतर होतं आणि त्याच्याशी समरूप होत जातो. आपलं रूपांतर होतं, आपण त्याच्याशी समरूप होत जातो. आणि मग येशू ख्रिस्त येईल तेव्हा पूर्ण रूपांतर आहे. इथे पृथ्वीवर पण काय होतं, प्रभूच्या वैभवाचं प्रतिबिंब आपल्यावर पडतं आणि त्यामुळं आपलं हळूहळू काय होत जातं, रूपांतर होत जातं आणि आपण त्याच्याशी काय होत जातो, समरूप होत जातो. आणि मग आपण खरे एम्बॅसी आहोत, मग आपण खरे दूतावास आहोत, मग आपण खरे त्याचे राजदूत आहोत, अँबॅसेडर आहोत. मग या जगातल्या लोकांचा आणि आपला काय संबंध? आपल्याला कोण बोललं तरी आपल्याला काय वाईट वाटणार नाही, हिणवलं तरी आपल्याला काय वाईट वाटणार नाही. ख्रिस्ती म्हणून कोण काय बोललं, हिणवलं तरी आपल्याला काही फरक पडत नाही, कारण आम्ही या जगाचे नाही. आमचं जग वेगळं आहे. येशू ख्रिस्त म्हणतो ना, माझं राज्य या जगाचं नाही. जर असतं तर माझ्या लोकांनी युद्ध केलं असतं, लढाई केली असती. पण तसं नाही. त्याचं राज्य स्वर्गीय राज्य आहे. त्याने ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व स्वर्गीय राज्याच्या सांगितल्या. स्वर्गीय राज्य मोहरीच्या दाण्यासारखं आहे. स्वर्गीय राज्य एखाद्या हरवलेला मोती शोधणाऱ्या त्या माणसासारखं आहे. अशा त्याने स्वर्गीय राज्याच्या सर्व गोष्टी सांगितल्या. स्वर्गीय राज्य त्याने काय केलं, पटवून सांगितलं. आणि नंतर शेवटी त्याचा प्रिय शिष्य योहान याला स्वर्गीय राज्यच दाखवलं. अख्खं स्वर्गीय राज्याचं प्रगटीकरण, शेवटचं जे पुस्तक आहे बायबलमधलं प्रगटीकरण, ते पूर्ण स्वर्गीय राज्यासारखंच आहे. येशू ख्रिस्त 7 समयांमध्ये चालत आहे, फिरत आहे. येशू ख्रिस्त स्वर्गीय राज्यामध्ये 7 समयांमध्ये चालत आहे, फिरत आहे. आणि 7 समया म्हणजे काय, तर समया म्हणजे मंडळ्या आहेत. काय मंडळ्या आहेत, तर त्या मंडळ्यांमधून येशू ख्रिस्त फिरत आहे. म्हणजे मंडळीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती आहे. याचं कारण बायबल सांगते की मंडळी हे येशू ख्रिस्ताचं काय आहे, शरीर आहे. मंडळी हे येशू ख्रिस्ताचं काय आहे, शरीर आहे. तर या मंडळीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती जी असते ती तशीच कायम आपण ठेवण्यासाठी आपण आत्मिक असलं पाहिजे. आज आपण फरक पाहिला, धार्मिक आणि आत्मिकमध्ये काय फरक आहे. बायबल वाचणे, चर्चला जाणे, प्रार्थना करणे हे धार्मिक जीवन आहे. परंतु आत्म्याने चालणे म्हणजे येशू ख्रिस्तासारखं जीवन जगणे. या सगळ्या गोष्टी करून प्रार्थना, बायबल वाचन, चर्चला येणे प्लस येशू ख्रिस्तासारखं जीवन, प्रीतीचं, नम्रतेचं, क्षमेचं आपण जीवन जगणं म्हणजे आत्मिक जीवन जगणं. तेव्हा आपण खरे काउन्सिलेट आहोत, खरे एम्बॅसी आहोत, खरे ॲम्बॅसेडर आहोत. आणि मग
संत पौलाला विषारी साप चावला. काय चावला? विषारी साप चावला. तर लोक बोलले, की ह्या जगाचे लोक ते काय बोलले, एवढ्या वादळातून हा वाचला पण हा मरणारच. ते तारू फुटलं होतं त्यांचं आणि समुद्रातून ते कसे तरी बाहेर आले होते किनाऱ्यावर. आणि किनाऱ्यावर आल्यावर संत पौलांना साप चावला. तो इतका विषारी होता की तो साप चावल्यावर कोणी जिवंत राहत नाही. आणि तिथले लोक म्हणले की काय हा माणूस आहे, दुर्दैवी माणूस आहे. एवढ्या सगळ्या समुद्रातून तो वाचला, कसा तरी किनाऱ्यावर आला आणि आता याला साप चावला, आता मरणारच. परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की नाही, तुला रोममध्ये जाऊन साक्ष द्यायची, आत्मिक जीवन आहे त्याचं. रोममध्ये जाऊन तुला येशू ख्रिस्ताची साक्ष द्यायची. आणि तो विषारी साप चावला तरी पण तो मेला नाही. संत पौल मेला नाही, कारण तो स्वर्गीय राज्याचा नागरिक होता. या जगामध्ये जगत असताना तो देवाच्या गोष्टी बोलायचा, देवाच्या गोष्टी करायचा, देवाच्या येशू ख्रिस्ताप्रमाणे तो चालायचा, वागायचा प्रयत्न करायचा. म्हणून तो आत्मिक होता. आणि आत्मिक असल्यामुळं मग त्याला मृत्यूचं भय पण नव्हतं. आणि वाचवणारा कोण आहे? देवबाबा, नाही का? मग आपण या जगामध्ये जगत असताना जर स्वर्गीय राज्याचे नागरिक म्हणून जगतो, तर मग या जगातल्या दैवतांशी पण आपण अजिबात मिक्सअप व्हायचं आहे. कारण आपण आत्मिक आहोत, आपण स्वर्गीय राज्याचे नागरिक आहोत. आणि स्वर्गीय राज्याचा देव आहे प्रभू येशू ख्रिस्त, परमेश्वर. मग आपण या जगाच्या दैवतांशी समरूप व्हायचं नाही, तर येशू ख्रिस्ताच्या गौरवाशी काय आपण करायचं, समरूपता राखायची आहे, त्याच्याशी रूपांतरित होत जायचं आहे. अधिक आणि अधिक आत्मिकता आपल्याकडे कशी येईल, अधिक आणि अधिक आपण तारणामध्ये कसं वाढू, हे आपल्याला पाहायचं. आणि मला ते आपला मौंदी गुरुवार असतो तेव्हा अगदी लास्ट मिनिटला अरुण ब्रदर यांनी सूचना केली की आपण पाय धुऊया का. तर मला त्यांच्या सूचनेचा ॲक्च्युली आनंद वाटला. पाय धुवायला पाहिजे, मला आवडेल, ते काही हरकत नाही. तुमची इच्छा असेल तर पुढच्या मौंदी गुरुवारला आपण तसं पण करू. तर आपल्याला येशू ख्रिस्तासारखं जगायचं आहे जीवन. आणि जितकं काही शक्य आहे त्याचा आत्मा जर आपल्यामध्ये असेल तर आपण अधिक येशू ख्रिस्तासारखं वागायचा प्रयत्न करतो. अधिक नम्रतेत, अधिक क्षमेमध्ये, अधिक प्रीतीमध्ये आपण राहतो. आणि आपल्यामध्ये मग सगळ्या गोष्टीचं धाडस येतं. जसं पेत्रामध्ये धाडस आलं. जर तुम्हाला ख्रिस्ती म्हणून तुमचं प्रमोशन नाही झालं तरी तुम्हाला परमेश्वर कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही. कारण असं वचन आहे फिलिप्पीकरास पत्र 4 अध्याय 19 वचन, की परमेश्वर आपल्या संपत्तीवरून तुमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या गौरवाने पुरवेल. म्हणजे पृथ्वीवर राहत असताना तुम्हाला काही कमी पडणार नाही. तुम्ही बिझनेसमध्ये असाल, कुठून पण तुम्हाला बिझनेस येईल. कारण परमेश्वराचे, देवाचे, स्वर्गीय राज्याचे तुम्ही नागरिक आहात ना. तुम्हाला इथं पृथ्वीवर काही कमी पडू देणार नाही. जगाचे लोक तुम्हाला जे देत नाही त्याच्या 10 पट नाही 100 पट परमेश्वर तुम्हाला पुरवेल. असं होणार जर आपण एम्बेसी म्हणून राहिलो, अभ्यासेटर म्हणून राहिलो, दूतावास आणि राजदूत म्हणून राहिलो. तर म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, माझं राज्य या जगाचं नाही, तुम्ही पण या जगाचे नाही. जे त्याचे लोक आहेत म्हणजे आम्ही, ते आम्ही या जगाचे नाही. या जगातल्या मूर्तीपूजेशी, देवदेवतांशी आमचा काही संबंध नाही. आमचा देव मात्र जिवंत देव आहे आणि त्याचेच आम्ही उपासक आहोत. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. योहान 4 अध्याय 24 वचन वाचा. योहान 4:24. हां हां, हे खरं आत्मिक जीवन आहे. त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. देवाची स्तुती असो. आपण आत्म्याने आणि खरेपणाने देवाची सेवा करूया, स्तुती करूया, गौरव करूया. म्हणजे येशू ख्रिस्त, आपण येशू ख्रिस्तामध्ये समरूप होत जाऊ.
त्याचं गौरव, त्याच्या गौरवामध्ये आपण समाविष्टीत होत जाऊ आणि एक दिवस जेव्हा तो वैभवाने आणि गौरवाने येईल तेव्हा आपण त्याच्या गौरवामध्ये असू. म्हणून त्यासाठी या पृथ्वीवर जीवन जगत असताना आपल्याला ख्रिस्ती म्हणून कोण काय बोललं हिणवलं तरी आपण त्यांच्याबरोबर सहभागी व्हायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, त्यांच्या कुठल्याही देवदेवतांशी सहभागी व्हायचं नाही, कारण आम्ही ॲम्बॅसी आहोत. आम्हाला ॲम्बॅसिडर असं बनवलेलं आहे प्रभू श्री ख्रिस्ताने. तर आपण तसंच राहायचं. स्वर्गीय राज्याचेच आपण प्रतिनिधी आहोत, स्वर्गीय राज्याचे आपण राजदूत आहोत. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ थोर आणि पवित्र श्रेष्ठ परमेश्वराचे बाप्पा, तुझं राज्य या जगाचं नाही, तुझं राज्य स्वर्गीय राज्य आहे आणि तू आम्हाला निवडलेले आम्ही तुझी लेकरं हे एम्बेसी आणि काउन्सिलेट अशा आहोत. आम्ही ॲम्बॅसेडर म्हणजे राजदूत अशा आम्ही या जगामध्ये आहोत. या जगामध्ये आम्ही समरस न होता तुझ्याबरोबर समरस होण्याचा अधिक प्रयत्न करावा असा आत्मा तू आम्हामध्ये घाल. हे देवप्पा, धार्मिक जीवनाबरोबर आत्मिक जीवनही तू आम्हाला दे आणि तुझ्यासारखी लीनता, नम्रता, क्षमा आणि प्रीतीचं जीवन शिकवण्यासाठी देवप्पा, राहण्यासाठी, त्या जीवनामध्ये राहण्यासाठी, चालण्यासाठी, टिकण्यासाठी प्रभू तुझा आत्मा तू आम्हामध्ये घाल. ही लहान प्रार्थना आमचा धन्य करणारा प्रभू श्री सर्वोत्तम बाप्पा. आमेन.